नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी रितेश. आपला आजचा ब्लॉग आहे तो रायगड किल्ल्यावर आहे. आम्ही आज निघालो आहे, म्हणजे खूप दिवसापासून आम्हाला जायचं होतं पण टाईम नव्हता भेटत, तर आज तो दिवस आपल्याला भेटला आहे. मग थोडा ब्रेक घेतला, मध्ये चाय पियालो आपण पनवेलला, जिथे आपण मुंबई गोवा हायवेला टर्न मारतो लेफ्ट. तिकडे थोडं चाय वगैरे पियालो, नाश्ता. झोप येत होती खूप आणि थंडी तर खूप थंडी होती. थोडा तिकडे थांबलो, फोटो वगैरे काढले. मग तिकडनं मी परत स्टार्ट केला प्रवास. मग सकाळी मी 5ला इंदापूरला पोचलो. तिकडे म्हणजे कसं आमचं फेमस आहे तिकडे एक मॅगी म्हणून. आम्ही जर माझ्या गावापासून जवळ आहे ना, तर आम्हाला माहिती आहे नाईटला मी तिकडे येतो मॅगी वगैरे खायला. तर तिकडेच थांबलो. थोडी शेकोटी वगैरे लावलेली त्या काकांनी, तिकडे शेकोटी घेतली. पण त्यांना ऑर्डर दिली मॅगीची. मॅगी वगैरे खाल्ली. तिकडे थांबलेलो जरा वेळ, एक थोडा आराम घेतला, कारण तेवढा प्रवास झालेला अर्धा. मग थोडा तिकडे आराम घेतला आम्ही. सकाळी 7:30 वाजता माणगावला पोचलो. माणगाव मार्गे आलेलो. माणगाववरून जवळपास एक अर्ध्या तासानंतर एक लेफ्ट येतो. त्या लेफ्टनेच रायगडवाडीकडे जायला रस्ता आहे. तर त्याच मार्गे आम्ही गेलेलो, म्हणजे माणगाव मार्गेच आम्ही गेलो. जाताना खूप धुकं होतं की समोरचा रस्ता नव्हता दिसत मला, एवढा धुकं होतं. सकाळी थंडी वगैरे, वातावरण एकदम शांत गार एकदम. रस्त्याला तर गाडी पण नव्हती, फक्त आमचीच गाडी लास्टपर्यंत. मग आम्ही जवळपास रायगडवाडीच्या इथे पोचलोच आणि खूप एकदम भारी व्ह्यूज भेटत होते आम्हाला बघायला. म्हणजे गाडी तर नव्हतीच कोणती पण आमच्यासोबत, आम्हीच फक्त पूर्ण रोडला, आणि मस्त व्ह्यूज भेटत होते. मग खाली रायगडवाडीत पोचल्यावर मला रोपवे दिसला, ज्याने आम्ही पण रोपवेनेच जात होतो, कारण का खूप लेट झालेला आम्हाला पण. मग गड चढून जाणं आणि तेवढं शक्यच नव्हतं, कारण झोप पण नव्हती पूर्ण झालेली वगैरे. मग आम्ही निघालो रोपवेच्या लाईनमध्ये वगैरे थांबलो. मस्त एकदम भारी एकदम वेगळाच होता तो एक्सपिरियन्स, की म्हणजे सगळे अशी माणसं त्या गोष्टीसाठी थांबणार. काय होणार आहे पुढे त्या रोपवेमध्ये ते पण आम्हाला माहिती नव्हतं. मग असं आतमध्ये शिरल्यावर थोडं तिकडे सर्व प्रत्येक गोष्टीची माहिती दिली. मराठी मातीसाठी रामरूपी अवतरला वाली रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी. छोटीशी क्लिप होती, ज्याच्यामध्ये सर्व दाखवलं की रायगड किल्ल्यावर काय काय सगळ्याची माहिती वगैरे सांगितली. ती क्लिप बघून आम्ही मग वरती निघालो. माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव. रोपवेने आम्ही वर जात होतो. एक ती 4 मिनटं अशी होती ना, की पूर्ण मनात भीती, एकदम धकधक, पूर्ण ते आवाज रशीदचा फुल वेगळाच होतं ते. आणि त्याच्यामध्ये आमच्यासमोर एक काका होते, ते तेवढे घाबरलेले की ते शांत दोन्ही हाताने पकडून वगैरे असं एकदम घाबरलेले. तर मग एकदम म्हणजे ते 4 सेकंद तशीच होती, 4 ते 5 सेकंद लास्टची. जेव्हा वरती जाते ना रोप, एंड मुमेंटला पोचते, तेव्हा पूर्ण एकदम वेगळाच आवाज आणि पूर्ण खालती खोल दरी, वेगळंच होतं. फायनली आम्ही वर पोचलो. म्हणजे असं वाटलं नव्हतं की ह्या दिवसाला पण एवढी गर्दी असेल. खूप म्हणजे जवळपास एक 2-3 शाळेची ट्रिप आलेले, सगळे शाळेतली पोरं सहल आलेली की खास किल्ला दाखवण्यासाठी आणलेलं का माहीत नाही, पण खूप होते. 2-3 शाळांची पोरं आलेली. त्यांनी गाईड वगैरे घेतलेलं, की म्हणजे प्रत्येक ठिकाणाची आपल्याला माहिती कळते की काय आहे कसं काय ते. मग आम्ही नंतर चालू केलं गड पाहायला. मग आम्ही सुरुवात केली इकडून जेव्हा पालखी दरवाजा, मग तिकडून आम्ही गंगासागर तळावाकडे गेलो. सर्व आम्ही एक्सप्लोअर करत होतो, प्रत्येक गोष्ट समजून घेत होतो. काही नाही कळायला तर कोणाला तरी विचारून ते प्रत्येक एक छोटी गोष्ट आम्ही विचारत होतो. मराठी मातीसाठी रामरूपी अवतरला वाली रे,
माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, हे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. मग आम्ही टकमकटकाकडे पोचलो. तिकडनं मग थोडं पुढे जात होतो. थोडी वाट मोठी आहे आणि अशी उताराची आहे, चढ उताराची आहे. गेलो आम्ही तिथपर्यंत आणि मग तिकडचा जो व्ह्यू होता ना एकदम क्लास, एकदम मस्त. म्हणजे असं म्हणजे मन भरलं तिकडे. एवढ्या उन्हामध्ये सुद्धा तिकडे एकदम थंडगार हवा होती. सर्व एक्सप्लोअर केलं. त्याच्यानंतर मग बोललो थोडा आराम करूया, कारण ऊन होता आणि खूप दमलेलो. पण सगळं चालत आपण फिरत होतो. तर कसं माहिती आहे का, पाण्याची बॉटल वगैरे ना तुम्ही शक्यतो घेऊन जावा, कारण दोन ते 3 पाण्याची बॉटल, कारण वरती पाण्याची बॉटल महाग आहे, 50 रुपये. बरोबर आहे त्यांचं पण, कारण त्यांना पण खालून एवढं वरती आणायचं असतं. तिकडे मग असं कोकम सरबत, छास वगैरे सगळ्या गोष्टी होत्या. त्या आम्ही थोडं पियालो, फ्रेश झालो, थोडा आराम केला आणि परत मग आम्ही सुरुवात केली